बहुत ही बड़ी ट्रॉफी बीसीए चैंपियन ट्रॉफी 2020 का यादगार सफर दोस्तों। आज इस प्रतियोगिता का second last day. Tomorrow is it is a last day of tomorrow, and who is going to be champion? We will get answer tomorrow. So you have to wait till tomorrow. 64 संघातनं चॅम्पियन संघ कोणता बनणार याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळणार. उद्या यायला विसरू नका. जॉईन विथ अस, एन्जॉय विथ द क्रिकेट. टुमॉरो इज अ सुपर संडे, आणि सुपर संडे तुम्हाला खूप चांगला या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करता येईल. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस और दीवा स्पोर्ट्स दीवा, इनके माध्यम से चलती हुई बड़ी प्रतियोगिता बीसीए चैंपियन ट्रॉफी क्रिकेट का ये कारवा 2020 का 64 टीमें कुल मिलाकर इस प्रतियोगिता में शरीक हो चुके हैं. कुल मिलाकर 64 टीमों की हम बात करेंगे तो 768 खिलाड़ी इस प्रतियोगिता में शरीक हो चुके हैं. इस प्रतियोगिता में शरीक होना हमारे लिए भी बड़ी उपलब्धि है, क्योंकि बड़ी प्रतियोगिता यहाँ पर बड़े पैमाने पर खेली जा रही है. बहुत ही हम हमेशा कहते हैं कि सफलता प्राप्त होती है ध्यास से, समर्पण, परिश्रम से, और इस तरह से परिश्रम के इस प्रतियोगिता में आयोजकर्ताओं की ओर से बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे. हम यहाँ पर सभी खिलाड़ी को अच्छा यहाँ पर प्लेटफॉर्म भी दिया है. जिस प्रकार विकेट की हम बात करते हैं तो कॉन्क्रीट की विकेट इस मैदान के ऊपर बहुत ही लुभानी, और आउटफील्ड की बात करेंगे तो काफ़ी खूबसूरत आउटफील्ड यहाँ पर है, जो कि काफ़ी क्विक है. इस मैदान पर अरेबिक जोड़ी मैदान पर प्रस्थान करती हुई जानता राजा खारबाव टीम इस मैदान पर जीत चुकी है. जीत की ढेर सारी बधाई देंगे. सोनिया मात्या मालो टीम हार्ड लक दिस टाइम. और अंसी के पिंपलगढ़ टीम ने टॉस जीतकर पहले फील्ड करने का फैसला किया. अष्टमी नायक ठाकुरबाड़ टीम को पहले बल्लेबाज के लिए मौका दिया. तो 4 ओवर में कितने रन बनेंगे बीच मैदान पर. शाम की ठंडी हवा, इस समय 3:47, आसमान साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं. यहाँ पर बहुत ही शानदार माहौल, दर्शक बड़े इत्मीनान से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. जो दर्शक यूट्यूब के जरिए हमें देख पा रहे हैं, मैं मचिंद्र पाटिल फिर एक बार इस प्रतियोगिता में आपका तहे दिल से स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ. आइए लौट चलेंगे. क्रिकेट की सदाबहार बेहतर रंगीन दुनिया में स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैनात है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सागर और नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज है महेश. गेंदबाज यहाँ पर तैयार बिल्कुल राजेंद्र. स्ट्राइक पर बल्लेबाज सागर. बिग फाइट, ऑल द बेस्ट. पहले गेंद यहाँ पर गेंद को खेल दिया मिड विकेट के रीजन में. खिलाड़ी पास से मौजूद निकलेश यहाँ पर आते हुए बहुत ही शानदार फील्डिंग का मुजाहरा करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ खाते की शुरुआत की. और यहाँ पर ग्लोव्स पहनते हुए मिड स्टंप की मांग करते हुए अंपायर से गार्ड लेते हुए इस समय जाहिद फरीद अंपायर का यहाँ पर जायजा संभालते हुए, उनका साथ निभाते हुए बीच मैदान के ऊपर आशीष मोकाशी. ऐसे 2 अंपायर इस मैदान के ऊपर बखूबी अपने जिम्मेदार को निभाते हुए. गेंदबाजी में देखिए रनअप काफी शॉर्ट है इनका, लेकिन अच्छी गेंदबाजी है. ये देखिए एग्जीक्यूट किया इस गेंद को सीधे बल्ले से, प्रॉपर टाइमिंग, स्टैंड एंड डिलीवर. दैट्स अ 6. पर फोटो क्लिक कर रहे, सेल्फी ले रहे, उसी अंदाज में खड़े थे. जस्ट फ्लिक किया यहाँ पर, गेंदबाज की गति का इस्तेमाल किया, और क्या क्लास दिखा यहाँ पर, सीधा 6 रन के लिए. फिर एक बार बढ़िया शॉट. इस बार मिड विकेट के ऊपर से खिलाड़ी 2 तैनात है, लेकिन दर्शक की भूमिका में गेंद सीमा पर सीधा 4 रन. 2 गेंद में 2 छक्के. लाजवाब बल्लेबाज. छक्का लगा उन्होंने लॉन्ग आर्म के ऊपर, जो कमेंट्री बॉक्स के बिल्कुल करीब आई थी. और ये गेंद मिड विकेट के ऊपर से आती हुई, कि मैदान की चारों तरफ खेलने की क्षमता रखने वाले यहाँ पर जहांबाज खिलाड़ी है. इज अ वेटरन प्लेयर. आई नो, एज फार एज आई नो, इज अ मोस्ट पॉपुलर बैट्समैन इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. इज नाउ स्ट्राइक नाउ महेश. ये देखिए फिर एक बार गेंद को पूरी तरह से टर्न होने दिया. वेट एंड वॉच क्रिकेट, और गेंद सीमा पर एक और शानदार चौका. देखिए शुरुआत कहां से की उन्होंने, कमेंट्री बॉक्स से शुरुआत की, फिर मिड विकेट पर गए, फिर स्क्वायर लेग पर गए, अब कहां जाएंगे. बहुत ही बड़ी बल्लेबाजी. इज प्लेइंग अराउंड द ग्राउंड, इज प्लेइंग ऑल डायरेक्शन. ब्यूटीफुल बैटिंग परफॉर्मेंस, फैबुलस स्टार्ट फ्रॉम द महेश. बहुत ही बड़ी शानदार शुरुआत. डीजे मास्टर को यहाँ पर केक का लुत्फ उठा रहे, क्योंकि उन्होंने वादा किया था जब मैन ऑफ द मैच का जीतेंगे तो केक यहाँ पर लाएंगे सेलिब्रेट करते हुए. डीजे मास्टर भी अपने आप को एंजॉय करते हुए. संगीत के प्रेमी हम भी हैं, हम भी किताब के प्रेमी हैं, संगीत के प्रेमी हैं. अच्छा संगीत उनके द्वारा, बहुत बहुत शुक्रिया, गुड जॉब. ये देखिए बहुत ही बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग. यहाँ पर फंबल हो गए, खिलाड़ी तैनात थे, योगेश वहां पर थे, लेकिन गेंद को फील नहीं कर पाए. सीधा 4 रन.
कुछ समझ में नहीं आया, लेकिन जहाँ तक मुझे समझ में आया कि ये प्रतियोगिता बड़ी है, ऐसा का इस गाने के जोर से। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, देखिए किस तरह से मैदान के चारों तरफ रन बटोरे जा रहे हैं। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। ये देखिए पहली गेंद डॉट गेंद फेंकी यहाँ पर, राहत की सांस ले इस गेंदबाज ने। और इस बल्लेबाज को, बेफान हुए बल्लेबाज को डॉट गेंद फेंकना अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि है। पहली गेंद अच्छी रही, उसके बाद अंतिम गेंद अच्छी रही, यानी कि शुरुआत अच्छी रही, समापन अच्छा रहा, लेकिन बीच का जो फासला था वो काफी खराब रहा। और की समाप्ति लगभग एक ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर बीच मैदान के ऊपर स्कोर बोर्ड पर अल्पेश हमें जानकारी देते हुए बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 21 रन। शानदार शुरुआत, बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पर, बहुत ही अच्छे यूटिलाइज किया यहाँ पर सर्कल के दायरे के अंदर जिस ओवर था, क्योंकि 4 ओवर का मुकाबला है। यू हैव ओनली 1 ओवर इनसाइड द सर्कल। आणि त्याचा खूप इनका बहुत ही अच्छे से इस्तेमाल किया यहाँ पर। और की समाप्ति 21 रन स्कोर बोर्ड बनाते हुए पुरुषोत्तम इंटरप्राइजेस और दीवा स्पोर्ट्स दीवा आयोजित ये प्रतियोगिता हम देख पा रहे। बीसीआई चैंपियन ट्रॉफी 2020 का यादगार सफर, और कौन बनेगा चैंपियन, इसका जवाब कल की प्रतियोगिता में। अंतिम मुकाबला होगा। अल्पेश हमें जानकारी दे रहे हैं। जनमान टेम्बोली और विपक्ष रामनिक अलीमघर, इनके बीच में मुकाबला होगा। बहुत बहुत शुक्रिया जानकारी के लिए। और की समाप्ति, और इसके समाप्ति के बाद स्ट्राइक गेंद पर फिर एक बार पहले गेंद का मुकाबला करने के बाद 5 गेंद के बाद काफी लंबे अंतराल के बाद बल्लेबाज को मौका मिला, और स्ट्राइक गेंद बल्लेबाज पहले नंबर के सागर मैदान पर आते हुए गेंदबाजी में परिवर्तन तब्दीली करते हुए गेंदबाजी में गणेश पाटिल आते हुए यहाँ पर। गणेश पाटिल छोटे कद के गेंदबाज, छोटे रनअप के गेंदबाज यहाँ पर। स्पिन करेगा प्रयास, शॉट अप लेंथ डिलीवरी, और ये देखिए कितना लंबा बड़ा हिट यहाँ पर अक्रॉस द रोड, दैट्स अ 6। लेकिन इरादे काफी जहरीले उनके। बहुत ही बड़ी बल्लेबाजी, एक और शानदार छक्का। दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर आलम और माहौल बनाते हुए, आलम और माहौल को देखते हुए बल्लेबाज करने का प्रयास किया। His intention is very positive. They want to make a run fast in the power play, and they have done also. क्योंकि end of the first over 21 without loss. What a tremendous start from the opener batsman. और पहले ओवर के समाप्ति के बाद 21 रन। जैसी ओवर के शुरुआत हुई दूसरे ओवर को आगाज किया पहले गेंद के ऊपर, छक्का लगाकर बल्लेबाज ने फिर एक बार अपने आप को नहीं रोक पाए, और 6 रन के साथ टीम का स्कोर उछाल लाता हुआ। देखिए मैदान पर बच्चे भागदौड़ करते हुए। हमारा अगला भविष्य क्रिकेट के बारे में बात करेंगे तो एक और बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग। 4 खिलाड़ी देखते रहे इस गेंद को, और गेंद छूमंतर सीधा 6 रन के लिए। 1995 की करण अर्जुन फिल्म, उसके यहाँ पर धुन बजते हुए, और ये गेंद सीमा पर 6 रन। टीम का स्कोर बहुत ही यहाँ पर उछलता हुआ, उछलती गेंद को उछलता जवाब, स्कोर रन भी उछलता हुआ यहाँ पर अल्पेश हमें बताते हुए कि ये आईपीएल का भी 520 छक्के इस मैदान के ऊपर दाए गए हैं। खिला सांगतोय 1 मिनट दादा। एज लगी है और गेंद पीछे आती हुई, गेंद सीमा पार होने से पहले गेंद को फील किया। नो बॉल का इशारा अंपायर की ओर से। 1 रन पूरा जहां पर दूसरे की कोशिश, और देखते देखते 2 रन भी पूरे किए। दोनों अंपायर ने एक ही साथ नो बॉल का इशारा किया यहाँ पर, और 2+1 यहां से मिलेंगे 3 रन। 3 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। तेजी से रन यहाँ पर बढ़ रहे, जिस अंदाज में बल्लेबाज की जा रही है, मैदान के चारों तरफ बड़े हिट्स लगाए जा रहे हैं, इससे निश्चित तौर पर अंदाजा लगाया कि बड़ा स्कोर करने की उम्मीद लगाते हुए। और विकेट, माफ कीजिए, कई सारी यहाँ पर हमें सूचित किया जा रहा है, इसके लिए हमारा कंसंट्रेशन थोड़ा सा खराब हो चुका है, माफी चाहेंगे। और यहाँ पर आउट दिया गया बल्लेबाज को, क्योंकि स्कोरर से हम बात कर रहे थे, कई और सूचना भी हमें करनी पड़ रही है, तो माफी चाहेंगे दोस्तों, थोड़ा सा कंसंट्रेशन हमारा हट चुका था। और अंपायर ने भी, दोनों अंपायर ने नो बॉल का इशारा किया था। कई ऐसे हलचल हो चुकी है मैदान के अंदर। यस, 2 रन अंपायर का इशारा आता हुआ, बहुत बहुत शुक्रिया।
और टीम का स्कोर आगे बनता हुआ पारी का दूसरा और प्रगति पर काफी शानदार माहौल हम देख पा रहे हैं। बीसीए चैंपियन ट्रॉफी 2020 का यादगार ये सफर हम देख पा रहे हैं। कल इस प्रतियोगिता का होगा दोस्तों अंतिम दिन। फ्रीड का इशारा के अंपायर है क्योंकि नो बॉल था। यस, अंपायर ने बीमर करार के इस गेंद को इशारा किया हमें। दोनों अंपायर काफी सूझे बूझे, जावेद फरीद, आशीष मोकाशी, प्रसाद राजाध्यक्ष, जयंत पाटिल, ऐसे 4 नामी अंपायर इस प्रतियोगिता को अंजाम देते पिछले 6 दिन से कड़ी मेहनत और मशक्कत करते हुए बखूबे अपनी जिम्मेदारी को निभाते हुए। सेकंड पर बल्लेबाज फिर एक बार सुभाष ठाकरे। नए बल्लेबाज आती बल्ले का फेस खोला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी वहां पर जज करते हुए निकलेश वहां पर, लेकिन फ्री हिट गेंद थी और यहां से मिलेगा 1 रन। कैच लेने के बाद कोई भी जल्दबाजी नहीं यहां पर दिखाई दी, इससे पता चला कि फ्री हिट थी और यहां से मिलेगा महज 1 रन। लेकिन बल्लेबाज जिन्होंने चौके छक्के के साथ खाते की शुरुआत की थी, वो अब काफी अरसे के बाद फिर एक बार स्ट्राइक एंड पर आते हुए डेंजर एंड पर मैं कहूंगा बल्लेबाज महेश ठाकरे। बड़े बल्लेबाज, बॉडी लैंग्वेज से पता चलता है। स्टांस देखिए, वेटरन प्लेयर, काफी अनुभवी खिलाड़ी। टर्न दिया इस गेंद को, टपक आने के बाद गेंद अंदर की तरफ आती हुई और यहां से मिलेगा महज 1 रन। अब रनों के लिए संघर्ष कर रही है टीम, क्योंकि जिस तरह से पहले ओवर में माहौल बनाया था, अलम बनाया था, वो अलम अब टूट चुका है क्योंकि पहला ओवर सर्कल के दायरे में अंदर था। आप देख पा रहे कई खिलाड़ी 30 गज के बाहर पेट्रोलिंग करते हुए, सीमा रेखा के तहत यहाँ पर पहरेदारी करते हुए, जहां से उनको बीट करके चौके छक्के लगाना थोड़ी सी मुश्किलें पैदा हो रही है यहाँ पर बल्लेबाज के लिए। टीम का स्कोर रुका हुआ, यहाँ से स्कोरबोर्ड पर अल्पेश हमें जानकारी देते हुए 37 रन। ये देखिए, चेंज ऑफ पेस, फुल एंड डिलीवरी, गुड बॉलिंग, क्योंकि इस गेंदबाज के गेंद में गति नहीं है लेकिन लाइन काफी अच्छी है, दिशा काफी अच्छी है, टर्न कभी कभी देते हैं गेंद को। बहुत ही बड़ी बखूबी से गेंदबाजी करते हुए यहाँ पर शानदार गेंदबाजी, नजाकत भरी गेंदबाजी में कहूंगा, नजाकत भरी गेंदबाजी, क्योंकि जिस अंदाज में इन बल्लेबाज टूट पड़े थे गेंदबाज के ऊपर, इन खूंखार बल्लेबाजों को, क्योंकि ये दोनों खूंखार शिकारी है जिनकी रनों की प्यास कम नहीं होती, और इन बल्लेबाज को रोकना अपने आप में बड़ी उपलब्धि है। वो कारनामा किया इस मैदान के ऊपर, उम्दा अजीमोशान गेंदबाज की इस गेंदबाज ने। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के तत्पश्चात पहले ओवर में 21 रन थे, उसके तत्पश्चात इस ओवर में काफी कम रन देखने को मिले और इस ओवर का लेखा जोखा बताएंगे तो 16 रन यहां से मिलेंगे और टीम का स्कोर 2 ओवर के समाप्ति के तत्पश्चात अल्पेश हमें जानकारी दे रहे, टीम का स्कोर यहां पर 37 रन। अच्छा स्कोर यहां पर खड़ा करने की कोशिश की जा रही है। हंसिका पिंपलगढ़ टीम ने टॉस जीता, फील्ड करने का फैसला किया। 4 ओवर का मुकाबला मैच और अष्टविनायक ठाकुर टीम को पहले बल्लेबाज के लिए न्योता मिला। दोनों मंजी हुई टीम है, दोनों टीमें एक दूसरे से परिचित है, दोनों टीमें एक दूसरे के सामने कई मर्तबा आ चुकी है ऐसे टेनिस विश्व में, तो ये भी मुकाबला काफी कड़ा होगा हम उम्मीद रखते हैं, क्योंकि पिछला मुकाबला भी अच्छा रहा। अच्छे मुकाबले रहे इस प्रतियोगिता में। 64 टीमों को यहां पर शरीक करने का ये प्रतियोगिता का बहुत ही बड़ा प्रयास, उसमें कामयाबी हासिल किया पर बीसीए चैंपियन ट्रॉफी 2020 का शानदार और यादगार सफर। यह क्रिकेट का कारवां यूं ही बना रहेगा आपके साथ। दौर की समाप्ति, गेंदबाजी में तब्दीली होती हुई, गेंदबाज आते हुए प्रीतम भोईर। अब 30 गेंदबाज का इस्तेमाल किया। पहले 2 गेंदबाज हमने काफी कम गति की गेंदबाज थे, यानी कि मीडियम फास्ट गेंदबाज थे, अब तेज गेंदबाज का इस्तेमाल किया। स्ट्राइकर में बल्लेबाज, डेंजर खिलाड़ी मैं कहूंगा उनको, ही इज अ वेटरन प्लेयर एंड एज फार एज आई नो ही इज अ वेरी डेंजरस क्रिकेटर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड। ओवर द विकेट, लेफ्ट हैंड ओवर, फ्लाइट स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद। ओ निकलेश, बढ़िया कैच यहाँ पर, बहुत ही बड़ा कैच। विकेट नंबर यहाँ पर दूसरा गिरता, अपने आप से नाराज हुए खिलाड़ी यहाँ पर, और बहुत ही बड़ा विकेट डीजे। महेश के पारी का अंत हुआ। जिस महेश ने 2 छक्के लगाए थे, 2 चौके लगाए थे, 20 रन की शानदार पारी खेली थी उन्होंने, उस महेश के पारी का अंत हुआ। और जब उनके पारी का अंत हुआ, थोड़ी सी खामोशी वहां पर हम देख पा रहे हैं ड्रेसिंग रूम में, क्योंकि जिस तरह से बरस रहे थे महेश, यहाँ पर थोड़े से नाराज हुए। शॉर्ट फुल टॉस थी यहाँ पर, गेंद को ताकत का कम इस्तेमाल करने की वजह से यहाँ पर कैच को लपका गया। शानदार कैच लिया यहाँ पर और विकेट नंबर गिरता बाद से तीसरा विकेट। पहला विकेट माफ कीजिए महेश के द्वारा और सागर के द्वारा, दूसरा विकेट। अब सुभाष मैदान पर है और नए बल्लेबाज मैदान पर आते हुए यतीश। 37 के ऊपर ये मिलता हुआ दूसरा सदमा। बहुत बड़ा क्रिकेट, 4 ओवर का खेल। पहले ओवर में 21 रन मिले, 2 ओवर के समाप्ति के बाद 37 रन थे। आप तीसरा ओवर प्रगति पर है और बहुत ही बढ़िया विकेट प्राप्त किए इस गेंदबाज ने। गेंदबाज है प्रीतम।
पहले गेंद पर जब विकेट आपको मिलती है तो आपका आत्मविश्वास दुगना होता है, आत्मविश्वास और उनका मजबूत होता है। और बहुत ही शानदार माहौल क्रिकेट में 4 बज चुके हैं ठीक शाम के। फैंटास्टिक एटमॉस्फेयर फॉर क्रिकेट। यू आर वाचिंग द B-State चैंपियन ट्रॉफी 2020। ऑन साइड में इस गेंद को पुल किया, शॉर्ट ऑन पुल के माध्यम से गेंद जा रही विकेट कीपर के दास्तान से दूर हो जाती हुई आपस के द विकेट, और वहां से जब तक गेंद को फील किया जाए, अच्छा थ्रो था ऑन द स्टंप, राजेंद्र थे वहां पर, वहां से 1 रन मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर, जो स्कोर हमने 2 ओवर में देखा था वो काफी कम नजर आ रहा है, क्योंकि 2 ओवर में, पहले ओवर में 21 थे, 2 ओवर में 37 थे, यानी कि दूसरे ओवर में 16 रन आए थे। उसके तत्पश्चात पिछले कई गेंदों की बात करेंगे हम, तो पिछले 6 गेंदों की बात करेंगे तो पिछले 6 गेंद में एक भी चौका, एक भी छक्का नहीं मिला है यहाँ पर, यानी कि काफी अंतराल हो चुका है। इट हैज बीन लॉन्ग टाइम हैविंग सीन द बिग हिट। देखना बिग हिट कब देखने को मिलेगा। और तीसरा ओवर प्रगति पर गेंदबाजी में आते हुए प्रीतम, सेकंड में बल्लेबाज यहाँ पर सुभाष ठाकरे, B20 क्रिकेट के अध्यक्ष यहाँ पर, और हमारे सचिन मात्रे भी हमसे जुड़ चुके हैं। स्वागत है सचिन जी मात्रे आपका। बहुत ही बड़ी उपलब्धि इस प्रतियोगिता में, काफी ध्यान है उनका, मनोज भोयर रहेंगे उनके साथ, काफी बड़ा ध्यान रखा है। डॉट डिलीवरी, 7 गेंदें पिछली, 7 गेंदों का इतिहास हम बताएंगे आपको। पिछले 7 गेंदों में एक भी छक्का, एक भी चौका, एक भी तुक्का नहीं है, केवल सिंगल रन है। ये फुल टॉस गेंद, फिर एक बार इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर, खिलाड़ी बात से तैनात, 1 बॉल गेंद को फील किया हरीश गेंद के नीचे, शानदार फील्डिंग। दूसरी लाइन की हिम्मत भी नहीं जुटा पाया, पर क्या यहाँ पर दहशत है मैं कहूंगा इस खिलाड़ी की, हरीश का, यही उनकी उपलब्धि क्रिकेट में, हिम्मत भी नहीं जुटा पाए दूसरे रन के लिए। ये स्टैंडर्ड है उनका टेनिस क्रिकेट विश्व में। 1 रन यहां से मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बनता हुआ, फुल स्कोर में इजाफा होता हुआ, और टीम बनता हुआ 39 पर आती हुई टीम। ये देखिए पहले से तैयार थे एज, और ये दूसरी तरफ भी 2 विकेट चाहते थे क्या गेंदबाज, समझ में नहीं आया। विकेट कीपर यहाँ पर, यहाँ से मिलेगा एक और विकेट, एक और समापन। शानदार गेंदबाजी, क्या क्रिकेट है दोस्तों, ये क्रिकेट का रंग बदलने वाला क्रिकेट है। क्योंकि जिस प्रकार चौके छक्के बरस रहे थे, और पिछले 8 गेंदों की बात करेंगे तो पिछले 8 गेंद में चौके छक्के बिल्कुल नहीं बरसे यहाँ पर, यानी कि पहले बल्लेबाजों की इस मैदान के ऊपर हमने देखी दहशत, और उसके बाद गेंदबाजों की दहशत इस मैदान के ऊपर। रंग बदलने वाला क्रिकेट, जो क्रिकेट जिस तरह से रंग बदलता है उसी अंदाज में क्रिकेट रंग बदलता हुआ, और टीम का रुका हुआ स्कोर। गेंदबाज प्रीतम के चेहरे पर आप देख सकते मासूम सी मुस्कान है, क्योंकि जिस अंदाज में गेंदबाजी की है इस गेंदबाज ने, अजीम और शानदार प्रदर्शन रहा गेंदबाजी में। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए, यहाँ पर ग्लोव्स पहनते हुए हरीश, यहाँ पर आते हुए हरीश ठाकरे मैदान पर आते हुए, दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर तब्दिश करते हुए, क्योंकि काफी लंबा समय हो चुका है। इट हैज बीन लॉन्ग टाइम हैविंग सीन बिग शॉट। दे आर लुकिंग फॉर बिग शॉट, बट दे आर हैविंग टू फेस ट्रेमेंडस बॉलिंग अटैक फ्रॉम द प्रीतम। वेरी गुड परफॉर्मेंस प्रीतम, ब्यूटीफुल बॉलिंग परफॉर्मेंस। टीम का स्कोर अभी भी रुका हुआ यहाँ पर 39 पर, ओवर द विकेट। ऑन साइड में इस गेंद को खेलने की कोशिश, और 1 ही रन यहाँ से मिलेगा, क्योंकि गेंद ठीक से बल्ले के बीच पर नहीं आ पा रही है। यहाँ से मिलेगा मैच 1 रन। बहुत ही शानदार गेंदबाजी का समापन किया यहाँ पर, बहुत ही शानदार ओवर रहा। चलेंगे हम कुणाल सर के पास फिलहाल कुछ देर के लिए। टीम का स्कोर 40, 3 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर। रमणी कलिंगर आणि जयनुमान टेंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचे। रमणी कलिंगर आणि जयनुमान टेंबिवली हा शेवटचा कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला, लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा टॉससाठी। शुक्रिया कुणाल सर। तीनों के समाप्ति के बाद टीम का स्कोर यहाँ पर 2 ओवर की बात करेंगे तो पहले ओवर की बात करेंगे, पहले ओवर में 21 रन आए। दूसरे ओवर की बात करेंगे, दूसरे ओवर में 16 रन बने जो गणेश ने ओवर किया था। और तीसरा ओवर प्रीतम का कितना अच्छा रहा, महज 3 रन दिए उन्होंने और 2 सफलता चटकाई। क्या ओवर रहा इस मैदान के ऊपर, प्रतिभाशाली गेंदबाजी की, प्रतिभावंत गेंदबाज की मैं कहूंगा, बहुत ही शानदार लाजवाब गेंदबाज की, उम्दा प्रदर्शन गेंदबाजी में, अजीमो शान गेंदबाजी रही, सटीक लाइन पर गेंदबाज की, बल्लेबाज को खोलकर खेलने का कोई मौका नहीं दिया। और पिछले 9 गेंदों की बात करेंगे तो पिछले 9 गेंदों में पिछले 10 गेंदों की बात करेंगे तो पिछले 10 गेंद में एक भी चौका, एक भी छक्का नहीं है। और टीम का रुका हुआ स्कोर 40, अंतिम ओवर प्रगति पर। पहले ओवर में 21 रन आने के बाद ऐसा लगा कि यहां पर रनों का अंबार खड़ा कर देंगे, 80 या 85 रन बनेंगे, लेकिन जैसी गेंदबाजी प्रीतम ने यहां पर की, बहुत ही शानदार गेंदबाज की, सटीक लाइन को संतुलन किया, बैलेंस गेंदबाज की, और महज 3 रन देकर अपने अजीमोशान गेंदबाजी का यहां पर उन्होंने शानदार प्रदर्शन दिखाया। क्या नजाकत भरी गेंदबाजी थी।
नए ओवर की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली होती हुई अंतिम ओवर प्रगति पर इस पहले सत्र का टॉस जीतने के बाद फील्ड करने का अहम फैसला किया हंसिका पिंपरगढ़ टीम ने और उनके जवाब में अष्टविनायक ठाकुर पड़ा यहां पर बल्लेबाजी करते हुए। अंपायर का किरदार निभाते हुए जाहिद फरीद साहब कल्याण से बिलोंग करते हैं और आशीष मोकाशी सर इस समय मैदान के ऊपर, और दूसरे हमारे तीसरे अंपायर प्रसाद राजाध्यक्ष और जयंत पाटिल से 4 नामे अंपायर प्रतियोगिता में छठे दिन लगातार बखूबी अपनी जिम्मेदारी को निभाते हुए। वेरी गुड जॉब जेंटलमैन, कीप इट अप, क्योंकि कल आपका आखिरी दिन है। बेस्ट ऑफ लक. Tomorrow it is a last day of tomorrow. Who is going to be champion? Who will be champion? You will get answer tomorrow. You have to wait from tomorrow. So now back to cricket. रुक करेंगे क्रिकेट की दुनिया में, फिर एक बार अंतिम ओवर की तरफ गेंदबाजी में तैनात गेंदबाज। ये देखिए बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग। After long time we have seen the lofted down, terrific stroke from batsman. That's a use as 6. कलर व्हाइट एंड व्हाइट ओवर द विकेट। गेंदबाजी में आती हुए योगेश, डेड बॉल, डेड बॉल करार किया यहाँ पर ओवर द विकेट। ये देखिए, और ये देखिए बल्लेबाज अंपायर कहते हुए कि बिल्कुल एज तो है लेकिन टप्पा भी यहाँ पर गिरा है। ये देखिए अंपायर काफी अच्छे अंपायर है यहाँ पर, क्योंकि तजुर्बा है, वो स्वयं खिलाड़ी भी रह चुके हैं यहाँ पर। हमने तो कभी क्रिकेट नहीं खेला है दोस्तों, हम नहीं जानते क्रिकेट के बारे में, खाली लुभानी बातें करना हम जानते हैं, मीठी मीठी बातें करना जानते हैं, और उन्होंने क्रिकेट खेला है वो बखूबी जानते हैं उसके बारे में। और टीम का स्कोर यहाँ से एक और रुका हुआ स्कोर 44 पर पहुंचता हुआ। पहले गेंद पर छक्का लगाने के बाद हौसला ऑब्जर्व हुआ था, लेकिन शानदार वापसी की गेंदबाज ने। और ये देखिए बढ़िया शॉट, जगह बनाए, कोई मौका नहीं, फ्लाइट शॉट, गेंद सीमा पार, लाजवाब। अंपायर का इशारे का इंतजार कर रहे हैं और ये शानदार छक्का। फिफ्टी 50 रन पूरे किया पर अर्धशतक स्कोर बोर्ड हम देख पा रहे हैं। तालियों की गूंज नहीं यहाँ पर, क्योंकि 50 रन उनको कम लग रहे शायद मैं कहूंगा। और यहाँ से मिले 6 रन, 2 गेंद में 2 छक्के लगे बल्लेबाज ने। अंतिम ओवर में स्ट्राइक अपने खेमे रखा बल्लेबाज ने। बल्लेबाज इस समय हरीश, और 2 छक्के लगे हरीश ने। 50 रन पूरे हो चुके हैं, अभी भी 3 गेंदों का खेल शेष है। कितने रन बनेंगे आने वाले 3 गेंदों में? गेंदबाज का हौसला अब अफजा नहीं हो पा रहे योगेश, जिनको पहले गेंद पर छक्का लगा, उसके बाद डॉट, उसके बाद छक्का। अब क्या इस मैदान पर देखना, गेंदबाज छोटे रनअप के गेंदबाज है, गति को कम बरकरार रखते हैं। और ये देखिए खड़े खड़े, और ये स्टैंड एंड डिलीवर, दैट्स अ ह्यूज 6, दैट्स अ 6। इस बल्लेबाज को रोकने के लिए क्या कुछ करे यहाँ पर, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि 4 गेंदबाज में एक गेंदबाज तो कमजोर होता है, और वो कमजोर गेंदबाज को परख लिया इन बल्लेबाजों ने। और पिछले गेंदों की बात करेंगे तो पिछले 4 गेंदों में 3 छक्के लगाए इस बल्लेबाज ने। और टीम का स्कोर यहां से बनता हुआ 58 रन, यानी कि 58 रन यहां पर बन चुके हैं। कहां से कहां स्कोर आ चुका है यहाँ पर, क्योंकि तीसरे ओवर में महज 3 रन आए थे और टीम का स्कोर था महज 37। उसके बाद यहाँ पर 58 रन हम देख पा रहे हैं। 58 ऑन द स्कोर बोर्ड, ही इज ऑन द फायर। 3 गेंदों में 2 छक्के लगाए इस बल्लेबाज ने, और अभी भी 3 गेंदें शेष है। और शायद उनका इरादा जहरीला है, क्योंकि ही इज लुकिंग वेरी पॉजिटिव, हिज इंटेंशन इज वेरी क्लियर। यस, अंपायर कुछ इशारा करते हुए। और पिछले 3 गेंदें बची यहां पर, माफ कीजिए 2 गेंदें बची है। फुल टॉस, फिर एक बार
ये देखिए मिड विकेट के ऊपर से गैप शॉट का सिलेक्शन, चैन के यहाँ पर गैप शॉट का एक और शानदार चौका। इस बल्लेबाज को रोकना मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन हो रहा है। बहुत ही बड़ा बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए तहत जब जरूरत थी इस बल्लेबाज की मैं तारीफ इसलिए करना चाहूंगा क्योंकि ऐसे क्षण में मैदान पर आए थे जब चौके छक्के नहीं लग पा रहे थे, जब विकेटों का सिलसिला लगातार बरकरार था, उस समय में बल्लेबाजी की। इसके लिए बल्लेबाज की मैं जरूर तारीफ करूंगा क्योंकि पिछले कुछ गेंदों में 5 गेंदों में इस बल्लेबाज ने 3 छक्के दाए और एक चौका भी दाए। इससे अच्छी शानदार बल्लेबाजी कहां देखने को मिल पाएगी। बहुत ही बढ़िया मंजर रहा इस बल्लेबाज का, प्रभावित किया इस बल्लेबाज ने अंतिम ओवर में। क्या बल्लेबाजी रही यहाँ पर, कमाल की बल्लेबाजी, शानदार किरदार निभाते हुए जो कप्तान ने भरोसा जलाया था उस भरोसे पर खड़े उतर पाए। क्या कमिटमेंट है। लेकिन ये देखिए अंतिम गेंद के ऊपर विकेटें बिखर दी और ये सत्र समाप्त होता हुआ पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। अल्पेश हमें बताएंगे कि स्कोरबोर्ड पर कितने रन लग चुके हैं। 3 विकेटों का नुकसान तो हो चुका है। हरीश की शानदार पारी रहे, 3 छक्के लगाए और टीम का स्कोर यहाँ पर 62, लॉस ऑफ द 4 विकेट। द टारगेट इज 63, 63 रन का लक्ष्य रखा इस मैदान के ऊपर। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टेंबवली संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर अलिमगड संघाचे कॅप्टन. दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये म्हणजे टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत अंकुश भोईर साहेब. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत या मॅचचा टॉस. कॉल कोण करणार आहे तर टॉस साठी कॉल केला जाईल अलिमगड संघाचे कॅप्टन. हेड इज द कॉल अँड येस हेड इट इज. अंकुश भोईर साहेबांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. पहिला 2 मॅचचा टॉस तुमच्या विरुद्ध दिशेने लागला, परंतु तुला जे पाहिजे होतं आतिश पाटील ते तुम्हाला मिळालं होतं. बॅटिंग करायची संधी मिळाली. आता टॉस तुमच्या बाजूने लागलाय, काय निर्णय असेल? आता मी बॅटिंग करणार. पहिल्या 2 मॅचमध्ये ज्यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मला वाटते मच्छिंद्र पाटील सर होते, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की आम्ही बॅटिंग करून विरोधी टीमवर दबाव टाकू, परंतु या मॅचमध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय का? संध्याकाळचं सत्र आहे, जर हवामान दमट असल्या कारणाने आणि बघूया समोरची टीम स्ट्रॉंग आहे, पण आम्ही त्यांना कमी धावापर्यंत राखण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्ट याच गोष्टीचा मी उल्लेख करणार होतो की समोर जैनुमान टेंबुलीचा संघ आहे, एक मातब्बर संघ आहे आणि या टीमच्या विरुद्ध टॉस जिंकल्यानंतर तुम्ही फिल्डिंग करणार आहात, तर असे कुठले बॉलर आहेत त्यांच्यावर दारोमदार असेल ते मात्र रोखतील जैनुमान टेंबुली टीमला? खास करून हिमांशू, कारण त्याचं पॉवर प्ले षटक असतं, त्या षटकामध्ये नाही कमीत कमी धावा द्यावा ही अपेक्षा आहे. आणि त्यानंतर मुकेश आणि अमित यांच्यावर खूप दारोमध्ये राहणार आहे. 64 टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये. BCA चॅम्पियन्स ट्रॉफी, भिवंडीतली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी आता ही मॅच खेळायची आहे. या मॅचकडे पाहत असताना कसं पाहता आणि या स्पर्धेच्या आयोजनाच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? BCA चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन बोललं तर खूपच छान सुंदर असतं आणि दिवा स्पोर्ट दिवा ह्या संघातर्फे या ट्रॉफीचं जे आयोजन आहे खूपच सुंदर आहे. आणि ह्या ग्राउंडवर खेळायचा प्रश्न झाला तर आम्हाला एक एक प्रकारे होम ग्राउंड आहे आणि आम्हाला चांगला अनुभव आहे ग्राउंडचा, म्हणून आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. शुभेच्छा आहेत. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. आदित्य आमच्याबरोबर आहे, एक यंगस्टर आहे. टॉस जर जिंकला असता तर काय केलं असतं आदित्य? बॅटिंगच घेणार होतो आम्ही. म्हणजे आता आतिशची जी रणनीती होती आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तर आता तुम्ही बॅटिंग करणार आहात. असे कुठले कुठले बॅट्समन आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने खेळतील? प्रतीक, वीरेश, कुमार, मोनिश. या सर्व खेळाडूंवर तुमची दारोमदार असेल. या अगोदर कधी या टीमच्या विरुद्ध तुमचा आमना सामना झालाय का कुठल्या स्पर्धेमध्ये? झालेला ना आता कुंतीबाई चषकामध्ये आम्ही हरवलेलं त्यांना. म्हणजे कुंतीबाई चषकामध्ये तुम्ही अलिंगबर संघाचा पराभव केला होता 3ऱ्या राऊंडमध्ये आणि याही स्पर्धेमध्ये तुम्ही या टीमला हरवण्याचा प्रयत्न कराल का? एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते का? नक्कीच. तर चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते असं आदित्यचं मत आहे. परंतु आतिश देखील हार मानणारा खेळाडू नाहीये, ते देखील खूप चांगला खेळ करतील. 3ऱ्याच राऊंडमध्ये कुंतीबाई चषकामध्ये आम्हाला हरवलं, त्या मॅचचा त्या पराभवाचा वचपा आम्ही काढण्याचा प्रयत्न नक्की करू आणि इथे शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचमध्ये टॉस इथे जिंकलाय, टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय अलिमगड संघाचे कॅप्टन आतिश पाटीलने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. इट्स ओ टू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया कुणाल जी। तो यहाँ पर चलते दोस्तों दूसरे सत्र की तरफ हंसिका पिंपलगढ़ टीम के सामने 63 का लक्ष्य 15.75 के अवसर से रन बनाने होंगे। क्या ये रन बन पाएंगे पिंपलगढ़ टीम के लिए या फिर अष्टविनायक ठाकुरपा टीम इस टीम को रोक पाएगी? किसकी होगी हार मैदान के ऊपर? कौन जीत का जश्न मनाएगा? कल कौन इस प्रतियोगिता में आएगा? आइए सुनते हैं आगे की कहानी यहाँ पर कुणाल सर की जुबानी। बहुत बहुत शुक्रिया।
थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. आणि 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता मैदानामध्ये करायचा आहे. 63 टू विन. गणेश पाटील आणि प्रीतम भोईर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस तथा दिवे स्पोर्ट्स दिवा आयोजित BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 चा हा महासंग्राम. पहिलं षटक टाकण्यासाठी महेश ठाकरे बॉलिंग करताना दिसेल. ठाकूरपाडा अष्टविनायक या टीमच्या माध्यमातून पहिलं षटक येईल आणि 63 रनच्या लक्ष्याचं पाठलाग इथे करायचं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. अगदी शरीरयष्टी स्पष्ट सांगताना. बॉल तयार. पहिल्याच बॉलमध्ये रिदम थोडंसं चुकीचं होतं. फॉलो थ्रूमध्ये कदाचित पावलं चुकली आणि त्याचमुळे निर्णय घेतला थांबण्याचा. या बॉलरने डेड बॉलची समाप्ती होते. अंपायरच्या माध्यमातून इशारा येतोय. अजूनही मॅच सुरू झालेली नाहीये. महेश इथे फेस करतील पहिला बॉल. गणेश. लक्ष आहे 63 रनचं. टार्गेट चांगलं आहे. मजा येईल या मॅचमध्ये. हंसिका पिंपळघर. पहिलाच बॉल फुलटोस स्लॉक स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मोठा षटकार आलाय बॅट्समन गणेशच्या बॅटमधून. इरादे अगदी स्पष्ट आहेत. पॉवर प्लेमध्ये आम्ही रन करू आणि त्यानंतर थोडासा दबाव कमी करू उर्वरित ओव्हरमध्ये, हाच प्रयत्न असेल. पहिल्या बॉलवर मोठा फटका महेशच्या विरुद्ध गणेशच्या बॅटमधून. यावेळेला चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक इथे होतंय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलपासून थोडासा दूर राहिला बॅट्समन. विकेट किपरचा वेध घेतला जातोय आणि ते एक डॉट बॉलची समाप्ती होते. राकेश भोईर यांचा संघ आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर अष्टविनायक ठाकूरपाडाच्या विरुद्ध त्यांची मॅच. राकेश भोईर पुरस्कृत ही टीम. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर. लक्ष या टीमच्या समोर 63 रनचं. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली षटकाराने, परंतु यावेळेला 63 रनचं लक्ष हे देखील फायटिंग आहे. टॉस जिंकल्या पुढच्या मॅचमध्ये अलिमगढ संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. पहिला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, फुलटोस गेला. त्यानंतर मात्र सलग 2 निर्धाव चेंडूची सांगता होत असताना महेश यांच्या या ओव्हरमध्ये. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. शरीरयष्टी अगदी स्पष्ट आणि खूपच चांगली बॉलिंग. ओपन चेस्ट बॉलिंग काय असते ते इथे दाखवत असताना चांगलं षटक आतापर्यंत. पहिल्या 3 बॉलवर पॉवर प्लेमध्ये 6 रन खर्च केलेत. चौथा बॉल देखील कट केलाय. जसा बाउन्स मिळाला तेवढाच दमदार फटका. बॉल चालला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्पर्धेतला म्हणजे आतापर्यंत 3150 रन हे षटकाराने बनलेत BCA चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत दिली जाते अल्पेश यांच्या माध्यमातून. 3150 रन हे फक्त षटकाराने बनलेत या BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. 525 षटकार. लेगस्टम्पच्या बाहेर हे स्पष्ट दिसतंय. अंपायरचा इशारा येतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईड बॉल घोषित करतील जावेद फरीद. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त अंपायर आणि ज्यांच्याकडे राईट्स आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्यावेळेला निवडणुका होतात त्याच्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार ते नेहमीच बजावताना दिसतात. एक मातब्बर अंपायर आहेत जावेद फरीद आणि इथे त्यांचा इशारा येतोय हा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 13-13. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर ब्रश झाला की पायावर हे पाहावं लागेल. अंपायरचा इशारा येतोय लेग बाईज. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत सिंगल बरोबर आता 14 रन. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 66 रन टार्गेट, माफ करा 63 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. हंसिका पिंपळघर या संघाच्या समोर 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 14 रन स्कोर बोर्डवर झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळताना दिसतोय प्रीतम भोईर. स्ट्रायकिंग एंडला
राईट मोर द विकेट. ओहो, पहिलाच बॉल आउट स्विंगर, थोडासा बाहेर निघाला पिचिंग झाल्यानंतर, वेग थोडासा कमी वाटला परंतु बॉल चांगला होता. पहिला षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन झालेले आहेत. या मॅचमध्ये 66 रनची आवश्यकता होती, म्हणजे अजूनही 52 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 बॉलमध्ये 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आणि आतापर्यंत 14 रन फलकावर लागलेत, म्हणजे अजूनही 49 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आणि 49 रन तुम्हाला येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये करायचे आहेत, म्हणजेच रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 16.33. 49 रनची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलमध्ये हे समीकरण. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या, कारण एक मॅच आम्हाला अजूनही कव्हर करायची. यानंतर होणारा सामना आहे रमणिक अलीमघर विरुद्ध जयनुमान टेंभवली. रमणिक अलीमघर टीमचे कॅप्टन आतिश पाटीलने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला. पहिल्या 2 मॅचमध्ये बॅटिंग केली, तिथे सामने जिंकले. आता फिल्डिंग करून सामना जिंकतील का? परंतु जयनुमान टेंभवली या संघाने नुकतंच कुंतीबाई चषकामध्ये त्यांचा पराभव केला होता वडूनवरच्या. आणि मागच्या वर्षीचे म्हणजेच मागच्या सीझनचे BCA चॅम्पियन्स ट्रॉफीचे चॅम्पियन्स आहेत जयनुमान टेंभवली. त्यामुळे 2 बलाढ्य टीमच्या दरम्यान ही लढत होईल याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही. तर कुठेही जाऊ नका, त्या मॅचची वाट आपण सर्वजण पाहताय. तोच सामना थोड्याच वेळात आपल्या समोर होणार आहे. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन झालेले आहेत. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग, म्हणजे अजून 18 बॉलमध्ये 49 रनची आवश्यकता. 18 बॉल 49 रन. थोडीशी घाई करा बॉलिंग करणारी टीम. कल्पेश आलाय ओव्हर नंबर सेकंड मध्ये. कल्पेश ठाकरे ओव्हर नंबर सेकंड मध्ये. ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून फुलटोस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. रन होत्या स्कोर बोर्डवर 15. 48 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन प्रीतम. तिसऱ्या अंपायरची मागणी मैदानामध्ये केली जाते, तर आयोजकांनी लवकरात लवकर तिसऱ्या अंपायरची मदत इथे मागवलेली आहे पंचांनी, त्यामुळे लगेचच तुम्ही ताबा घ्यायचा आहे. थर्ड अंपायर मनोज भोईर, जे दिग्गज असे बॉलर आहेत, ते इथे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. अजय चाललेले आहेत. अजय भोईर. बॉलरवर जसा आक्षेप येतो तसे तिसरे अंपायर मैदानामध्ये असतात. BCAच्या नियमांतर्गत ही स्पर्धा इथे सुरू आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस तथा दिवा स्पोर्ट्स दिवा आयोजित BCA चॅम्पियन्स ट्रॉफी. या चॅम्पियन्स ट्रॉफीची वाट सातत्याने आपण पाहतो. भिवंडी मधली अतिशय नामांकित स्पर्धा. चॅम्पियन होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. 64 संघ खेळतात आणि एक संघ चॅम्पियन ठरतो. मागच्या वर्षी टेंबिवली संघाने बाजी मारली. फुलटोस बॉल, फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल त्याला बीट करून जाईल का? फिल्डिंग चांगली होते डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. सागरच्या माध्यमातून 2 रन मिळतात बॅट्समन प्रीतमला. 2 रन बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 17. 17 रन स्कोर बोर्डवर. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातला हा 8वा सामना BCA चॅम्पियन्स ट्रॉफी मधला. रोज 9 सामने इथे कव्हर केले जातात. उद्या मला वाटते सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी ही लढाई आहे. यानंतरचा सामना खूप महत्वाचा आहे. सुपर 8 मध्ये कुठला संघ जाईल हे पाहावं लागेल. फटका हवेत खेळलाय प्रीतमने. आता टायमिंग जुळलंय असं वाटतंय. हो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. एक मोठा षटकार येत असताना प्रीतमच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. प्रीतमकडे उंची चांगली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच आक्रमक असतात. क्रिस गेल, ब्रायन लारा टेस्ट क्रिकेटमध्ये 400 रन कंप्लीट करणारा खेळाडू. मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलिया टीमची ओपनिंग जोडी, जे लेफ्ट हँडेड बॅट्समन घातक ओपनिंग द्यायची आपल्या टीमसाठी. आणि अंपायर काहीशी चर्चा करतात, सल्ला मसलत करतात बॅट्समन बरोबर. तर मोठा षटकार येतोय प्रीतमच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या पुढे जाते 6 रन बरोबर. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 23-23. 40 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये अजूनही. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग.
जोपर्यंत प्रीतम मैदानामध्ये आहे तोपर्यंत अपेक्षा नक्की असतील या टीमच्या प्रीतमकडून. सध्या तो चांगल्या टचमध्ये दिसतोय, चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. एक मोठा षटकार त्याने ठोकलाय. आणखीन एक मोठा फटका. याही वेळेला टायमिंग प्रॉपर आहे. बॉल तिथे डीप मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनत उभा होता आणि प्रेक्षक बनलेत आता क्षेत्ररक्षक. बॉल सीमा पार. हा षटकार तर सलग बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले जातात बॅट्समन प्रीतमच्या बॅटमधून. आणि या 2 षटकाराबरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय होते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 29 आणि आता 34 रनची अजूनही आवश्यकता आहे मैदानामध्ये. 29 रन स्कोर बोर्डवर आहेत. 34 रनची अजूनही आवश्यकता मैदानामध्ये. चांगली बॅटिंग इथे सुरू आहे. सलग 2 षटकार ठोकलेले आहेत कल्पेशच्या विरुद्ध बॅट्समन प्रीतमने. चांगलं क्रिकेट खेळत असताना उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. रडारमध्ये बॉल टाकला तर बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा फुलटोस बॉल. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय समोरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. सलग 3रा षटकार प्रीतमच्या बॅटमधून. आतिषबाजी होते षटकारांची. लाजवाब खेळी प्रीतमच्या माध्यमातून. लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते आदरणीय मात्रेज ग्रुपचे प्रोप्रायटर सर्वच इथे उपस्थित झालेले आहेत. मात्रेज ग्रुपचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, ज्यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचसाठी ते ट्रॉफीज पुरस्कृत केले गेलेले आहेत. आणि ते बॅक टू बॅक 3 षटकार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट प्रीतम भोईर. 3 षटकार ठोकलेत. 28 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. लोअर फुलटोस बॉल. बॅटची कडा घेतली. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये फिल्डर येतो. 1 रन कंप्लीट. 2रा रनचा प्रयत्न नाही होताना दिसत, कारण एकच रन इथे घेतली कॅप्टनने. कॅप्टनला माहिती आहे इथे जर स्ट्राईक माझ्याकडे असली तर हा सामना लवकर फिनिश होऊ शकतो. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉलमध्ये रन करायचे 27. 12 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉल नंतर समीकरण तुमच्यापर्यंत नक्की येईल, याच्यामध्ये तुम्ही तीळ मात्र शंका ठेवू नका. 12 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 27 रन. सामना रंगात आलाय आणि ज्या ढंगामध्ये बॅटिंग करतोय असं वाटतं की सामना लवकर समाप्त करू शकतो. परंतु ज्या पद्धतीने अष्टविनायक ठाकूरपाडा या टीमने टीम मीटिंग बोलवली, त्यांना माहिती आहे इथे जर एखाद्या चांगल्या बॉलरने विकेट घेतली प्रीतमची तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं अष्टविनायक ठाकूरपाडाचं. त्यासाठी ते चर्चा करतायत, परंतु चर्चा जास्त वेळ झाली नाही पाहिजे, कारण त्यामुळे खर्च जास्त वाढतो. चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम देणं गरजेचं आहे आणि लगेचच मॅच सुरू करणं गरजेचं आहे, कारण यानंतर आम्हाला एक मॅच खेळवायची आहे. प्लीज विनंती आहे टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. केतन पाटील आणि भावेश मात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा स्पोर्ट्सच्या वतीने BCA चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मंचाची ते शोभा वाढवतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. लक्ष आहे 63 रनचं आणि आता 27 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल 27 रन हे समीकरण. रमणिक अलिमघरच्या विरुद्ध शेवटच्या मॅचमध्ये जयनुमान टेंबिवली असा सामना रंगेल. टॉस इथे रमणिक अलिमघर या टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. डीप स्क्वेअर लेगला जो पडदा आहे तिथे काही लहान मुलं सामना पाहण्यासाठी आलेले आहात. तुम्ही भविष्यात उद्याचं भारतीय क्रिकेटचं, टेनिस बॉल क्रिकेटचं, परंतु त्या पडद्यावरून उठा प्लीज. पडद्याच्या मागे तुम्ही बसायचं आहे. अतिशय समजदार असे प्रेक्षक आहेत आमचे. अगदी एका विनंतीमध्ये त्यांनी या सर्व गोष्टी ऐकल्या, त्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत अजूनही 27. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी पॅव्हलियन एंड कडून सुभाष ठाकरे. मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं, सातत्य ज्यांनी ठेवलं क्रिकेटमध्ये, ज्यांच्या नावाभोवती वलय आहे भिवंडी क्रिकेटचं, असं मोठं नाव सुभाष ठाकरे. बुम बुम या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाष ठाकरे पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल फुलटोस आणि पॅडल स्वीप केलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दमदार षटकार येतोय प्रीतमच्या बॅटमधून.
चांगली बॅटिंग करत असताना प्रीतम या मॅचमध्ये आणि आणखीन एक दमदार षटकार त्याच्या बॅटमधून. आता 21 रनची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 11 बॉल आणि 21 रन हे समीकरण येऊन पोहोचले या मॅचमध्ये. एकाकी किल्ला, एकाकी झुंज काय असते ते इथे देत असताना मैदानामध्ये बॅट्समन प्रीतम. सुभाष ठाकरे यांच्या पहिल्या बॉलवर षटकार फुलटोस होता, त्याला पाठवला. स्वीप करत असताना 6 धावांसाठी षटकार. चांगली बॅटिंग. 11 बॉलचा खेळ शिल्लक, 21 रनची आवश्यकता. पुढे सरसावत पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय. गॅप मध्ये जातोय बॉल, चिरून 2 क्षेत्ररक्षकांना सीमारेषा पलीकडे चौकार. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. आता 17 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 बॉलमध्ये 17 रन. काय बॅटिंग इथे केली जाते बॅट्समन प्रीतमच्या माध्यमातून. 31 रनची खेळी आतापर्यंत साकारली आहे. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. कॅप्टन आहे, कॅप्टन नॉक इथे पेश करत असताना प्रेक्षकांच्या समोर प्रीतम. यावेळेला थोडीशी गती कमी केली आणि इथे पहा मोठा झटका दिलाय सुभाष ठाकरेने. प्रीतम बॅक टू द पॅव्हिलियन. प्रीतमची खेळी समाप्त. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 17 रनची आवश्यकता. मॅच मध्ये चुरस कायम. सुभाष ठाकरे यांचं कमबॅक. पहिल्या 2 बॉलवर 10 रन, तिसऱ्या बॉलवर विकेट त्यांनी घेतली आणि महत्वाचा अडसर त्याने दूर केलाय. आणि आता बॅट्समन प्रीतमसाठी टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मधून, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. 9 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता आहे टीम हंसिका पिंपळघरला. 9 बॉल 17 रन. नवीन बॅट्समन आलाय अवी पाटील. संकट मोचक म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि संकट मोचक बॅट्समन ज्या वेळेला अशा कठीण परिस्थितीमध्ये बॅटिंग करतात, मोठं नाव होतं. 1 बॅट्समन इथे आउट झालाय. एक बॅट्समन इथे आउट झालाय प्रीतम. आणि गणेशच्या बरोबरीने आता खेळी करायची आहे. अवीला स्ट्रायकिंग एंडला खेळतोय अवी पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश. सुभाष ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. येणारे बॉल शिल्लक आहेत 9. 9 बॉलमध्ये रन करायचे 17. 9-17 हे समीकरण. कुठला संघ या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवेल, कुठला संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल, हे सांगणारे हे 9 बॉल. सुभाष यांचा बॉल खूप चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येतात डीप कव्हर पॉइंटला, तोपर्यंत 1च रन मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदललं. आता मात्र 8 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 12. 8 बॉल 16 रन. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. सुभाष ठाकरे बुमबुम यांच्याकडे भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. अनेक उन्हाळे पावसाळे ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेत, असे बॉलर ज्यावेळेला बॉलिंग करतात त्यावेळेला कठीण जातं विरोधी टीमला. परंतु सुभाष त्यांच्याकडे असलेली कुवत, त्यांच्याकडे असलेला अनुभव इथे स्पष्ट झोकून देत असताना दिसतील. सातत्याने फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव करत असताना, त्याचबरोबर महेश बरोबर ते चर्चा करताना दिसतात या मॅचच्या दरम्यान की कुठे एक्झॅक्ट फिल्डिंग लावली पाहिजे. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 8 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता हंसिका पिंपळघरला. फलंदाज आउट केला होता प्रीतम आणि त्यानंतर कलाटणी मिळेल का या मॅचमध्ये आणि तो टर्निंग पॉईंट होईल का या मॅचचा, हे देखील पाहावं लागेल. खूप महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो जाईल सुपर 8 मध्ये. या स्पर्धेच्या 64 संघांचा सहभाग. सुपर 8 म्हणजे उद्या तुम्हाला खेळण्याची संधी मिळू शकते. सुभाष ठाकरे बॉलिंगसाठी तयार आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना गणेश पाटील. 8-16 हे समीकरण. दोन्ही बंधू सध्या ग्राउंडवर. गणेश आणि अवी पाटील. टर्न केला होता बॉल आणि इथे पहा मिड विकेटला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग ब्रेकचा चांगला समाचार घेत असताना गणेश पाटील हा चौकार. तर 12 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. चांगली बॅटिंग गणेश पाटीलची. हँड अँड कोऑर्डिनेशन बघा, जसा बॉल टर्न झाला तसा तुटून पडलाय गणेश पाटील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक चांगला पुल स्ट्रोक. 4 रन इथे मिळतात आणि आता 12 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. बॉल शिल्लक आहे 7-12. 7-12 हे समीकरण मैदानामध्ये. हा प्रचलित आहे 7-12. शेतकऱ्यासाठी आवश्यक, जमिनीचे जे काही व्यवहार होतात त्याच्यासाठी आवश्यक आणि आता मैदानामध्ये देखील आवश्यक. 7-12 हे समीकरण. बॉल तयार. फटका हवेत खेळायचा होता. बीट केलं जाते. विकेट किपर बीट होत आहेत. बॉल चालला होता लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सुभाष ठाकरे जोपर्यंत येतील बॉलवर 2 रन घेण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि इथे गणेश
आउट होतील असं वाटतंय. आवश्यकता नव्हती या रनची, कारण इथे एक रन आली होती. गरज होती का दुसऱ्या रनची असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. आणि ते विनाशकाली विपरीत बुद्धी काय असतं ते या मैदानामध्ये दिसलं. गणेश आता आउट होत आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 11. हा टर्निंग पॉईंट मॅचचा होईल का हे आपण नक्की पाहू. परंतु आमचे डीजे थोडेसे बिझी आहेत. तत्पूर्वी सध्या मैदानामध्ये मॅच थांबले. चर्चेला येते उदान. येणारे 6 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. खूप चांगला सामना आपल्यासमोर रंगतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी चहाच्या चुस्किया घेत असताना आमचे सर्वच मान्यवर प्रेक्षक, हळूहळू गर्दी वाढते. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जुळलेत GTCच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटवर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा आणि चहाबरोबर असा जर सामना रंगला आणि गरमागरम भजी मिळाली तर मात्र म्हणतात ना सोने पे सुहागा, तसा हा सामना आपल्यासमोर रंगतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 6 आणि 6 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 रन. सामना एका बाजूला हंसिका पिंपळघर, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही बाजूला समान दोलायमान अवस्थेमध्ये सामना. 50-50 चान्स, परंतु वेळ जास्त घेताय तुम्ही लक्षात घ्या. अष्टविनायक ठाकूरपाडा फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर प्लीज. यानंतर आम्हाला शेवटचा सामना आजच खेळवायचा आहे. जवळपास 4:35 झालेली आहेत. एक मॅच अजूनही आम्हाला कव्हर करायची आहे. 4:45ला तो सामना सुरू झाला तर कमीत कमी 5:30 वाजेपर्यंत आजची स्पर्धा आम्ही संपू शकू. त्यामुळे तुम्हाला विनंती आम्ही करतो लवकरात लवकर शेवटचे 6 बॉल तुम्हाला टाकायचे आहेत. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये आलेले आहेत. अर्जुन, अवी आणि आता अर्जुन मैदानामध्ये असतील. ए फॅक्टर अवी आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत अर्जुन. बॉलिंगसाठी आलेले आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये यतीश ठाकरे. यतीश ठाकरेच्या हातामध्ये हे शेवटचं षटक. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय अवी, नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्जुन. अवी अर्जुन ही जोडी मैदानामध्ये, परंतु विकेट टाकली गणेश पाटील यांनी. पहिला बॉल, बॅटची आतमधली कडा घेतली, शॉर्ट फाईन लेगला आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल टर्न झाला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट करत असताना एकच रन मिळेल. 10 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. कलाटणी देणारा सामना, कलाटणी देणारी विकेट जी रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली गणेश पाटीलची, ती ते ठरेल का? टर्निंग पॉईंट तो मॅचचा ठरेल का? हे सांगणारे हे षटक. कुठल्या संघाचं आव्हान कायम राहील, कुठला संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल हे सांगणारे हे षटक. मॅच आहे पिंपळघर विरुद्ध ठाकूरपाडा या दोन टीमच्या दरम्यान. पहिला बॉल चांगला टाकला बॉलर यतीशने. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये रन करायचे 10. चेसिंग कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला 10 रन काढणं अनिवार्य आहे. हा या स्पर्धेचा नियम आहे BCA चॅम्पियन्स ट्रॉफीचा. लक्षात घ्या. म्हणजे 10 रनची आवश्यकता, 5 बॉलचा खेळ शिल्लक. बॉल तयार. आता गती कमी केली. फुलर लेनचा बॉल पहा, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि इथे येतो एक डॉट बॉल. प्रेशर वाढतंय बॅटिंग करणाऱ्या संघावर. हंसिका पिंपळघर असं वाटत होतं ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता मैदानामध्ये प्रीतम आणि गणेश, असं वाटत होतं की हा सामना लवकर फिनिश करतील. परंतु क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि त्याचमुळे 130 करोड जनता अक्षरशः वेडी होते या क्रिकेटच्या खेळापायी. आणि तुम्ही पाहताय तोच सामना, एक चित्तथरारक सामना आपल्या समोर. 4 बॉल 10 रनची आवश्यकता. वड मॅच. संध्याकाळच्या सत्रामध्ये गरमागरम चहा बरोबर एक गरमागरम मॅच तुम्ही अनुभवताय. 5 आता या मॅच मध्ये 4 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. इनसाइड एज, विकेट कीपरने हातामध्ये बॉल घेतला आणि एकच रन मिळाली. वाह, काय सामना इथे रंगतोय. एफर्ट 100% देत असताना खूप चांगलं यष्टीरक्षण सुभाष ठाकरे बुम बुम यांच्या माध्यमातून. एकच रन इथे मिळते. 3 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. वड मॅच. काय सामना इथे रंगतोय. BCA चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय मी म्हणेन हा विजय आहे क्रिकेटचा. आजच्या दिवसातला एक महत्त्वाचा सामना. सुपर 8 मध्ये कुठला संघ जाईल याच्यासाठी ही लढत आहे, आणि त्याचमुळे दोन्ही संघाने प्रतिष्ठा अगदी पणाला लावली आहे. दोन्ही गाव आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने या मॅचमध्ये खेळताना दिसत आहेत. त्यांचे समर्थक खुश आहेत. त्यांना माहीत होतं हा सामना पैसा वसूल होईल. अगदी तसाच सामना इथे रंगताना दिसतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे अवी पाटील. त्याच्या बॅटमधून पाहूया रन येतील का. 9 रनची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल 9 रन. बॉल तयार. यावेळेला फटका चांगला अविनाशच्या बॅट मधून. विनाश, आणि इथे येतो एक मोठा षटकार. बॅट मधून एक मोठा षटकार. म्हणतात ना सक्सेस इज अ स्वीट.
बट सिक्रेट इज अ स्वेट. जरी विजय म्हणजे सक्सेसफुल झाला तर तो गोड वाटतो, परंतु त्याच्या मागे घाम गाळावा लागतो. आणि इथे संकटमोचक बॅट्समन मैदानामध्ये खेळतोय अवी, त्याच्या बॅटमधून येतो हा षटकार. आता या मॅच मध्ये समीकरण बदललं. 2 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच अगदी बॅलन्स आहे. इथे जर या बॉलवर डॉट बॉल आला किंवा विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं. काय सामना इथे रंगलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 2 बॉलमध्ये अजूनही रन करायचे 3. 2-3 हे समीकरण. वड मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. एक चित्त थरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे या स्पर्धेचा. या ओव्हरच्या सुरुवातीला अशीच माहिती आम्ही दिली होती की तुम्हाला रन काढावेच लागतील आणि ते रन काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी मैदानामध्ये आहे अविनाश. समोर बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतो यतीश. 2 बॉल 3 रन. शॉर्ट बॉल हुक केलाय. मॅच संपली आणि इथे मात्र अविने हा सामना जिंकून दिला. सुभाष ठाकरे आणि त्यांची टीम इथे नाराज आहे ठाकूरपाडा, कारण खराब इथे त्यांच्या माध्यमातून बॉलिंग राहिली. लास्ट ओव्हर मध्ये एक मोठा षटकार ठोकला अविने आणि संकट मोचक इनिंग पुन्हा एकदा दाखवली. वेल प्लेड अवी, वेल प्लेड टीम. हंसिका पिंपळघर आणि या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवलाय अष्टविनायक ठाकूरपाडाला. वेल प्लेड बॉयज. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय बॅट्समन प्रीतम. खूप चांगली बॅटिंग केली प्रीतमने. धावसंख्येला आकार दिला, परंतु नंतर थोडंसं प्रेशर आलं. हृदयाचे ठोके वाढले होते नक्कीच पिंपळघर संघाचे, परंतु वेल प्लेड बॉयज. दुपारचं घेतलेलं जेवण प्रीतम यांनी या स्पर्धेमध्ये खूप लाभी ठरले. त्यांना दमदार बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जातोय. त्याचबरोबर एक स्वीटचा केक क्रॉनिकल्सच्या माध्यमातून. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील उद्याच्या सुपर 8 साठी तुमच्या टीमला. लास्ट मॅच ऑफ द डे. तर उद्या दिलेल्या वेळामध्ये तुम्हाला उपस्थित व्हायचंय, लक्षात घ्या, कारण आज एक संघ उशिराने आला त्यामुळे त्या टीमला 7 रनची पेनल्टी बसली. त्यामुळे उद्या जो तुम्हाला वेळ दिला जाईल त्या वेळेमध्ये तुम्हाला ते उपस्थित व्हायचंय. चला लास्ट मॅच ऑफ द डे या मॅचकडे आपण वळूया. अंपायर मैदानामध्ये गेलेले आहेत. बॅट्समन टेंबिवली संघ बॅट्समन पाठवा. टेंबिवली संघाने बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे आणि 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 चा हा महासंग्राम. पुरुषोत्तम अलिमगरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आतिशने हा निर्णय घेतलाय या मॅचसाठी, कारण त्याला माहिती आहे सुपर 8 मध्ये जाण्यासाठी किती दबाव असतो टीमवर आणि ते एक एक पाऊल अगदी योग्य टाकायचं. इथे थोडीशी चूक झाली की या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे. आणि आता 4 ओव्हरचा महासंग्राम पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. टॉस जिंकला अलिमगर संघाने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इथे आमंत्रित केले बॅटिंगसाठी जयनुमान टेंबवली या संघाला. BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 चा विजेता संघ आहे जयनुमान टेंबिवली. गुंदवली गावामध्ये जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये या टीमने बाजी मारली होती. BCA चॅम्पियन्स लीग 2020 कोण जिंकेल यावर सर्वांच्या नजरा आहेत. आणि आजच्या दिवसातून पाहिलं आपण तर खूप चांगला खेळ. जय बजरंग गोरसे A, जय बजरंग गोरसे B. पिंपळास 11ने एक मॅच जिंकली. रमणिक अलिमघरने एक मॅच जिंकली. हंसिका पिंपळ